काजूची भाजी म्हटलं की आपल्याला हॉटेलशिवाय काही आठवत नाही. पण मी आज तुम्हाला अगदी घरच्या साहित्यात हॉटेलपेक्षा भारी काजू करी कशी बनवायची हे सांगणार. अगदी चमचमीत आणि चविष्ट काजू करी घरच्या साहित्यात कसे बनवायचे ते पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काजू करी बनवण्यासाठी कढईमध्ये आपण 1-2 चमचे तेल टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये 15 ते 20 काजू आपण मंद आचेवरती छान असे भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण लहानच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर वाढवली तर काजूचा रंग बदलतो आणि काजू आतून कच्चे राहतात. आपले काजू भाजलेले आहेत. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कापून आपण भाजून घेणार आहोत. कांदा आपल्याला 1 ते 2 मिनटंच भाजून घ्यायचा आहे. आपल्याला कांद्याचा कलर चेंज करून घ्यायचा नाही आहे. फक्त आपल्याला त्याला 1 ते 2 मिनटं छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. एकदा ही भाजी बनवली की विश्वास ठेवा तुम्ही परत हॉटेलमध्ये भाजी खायला जाणार नाही. एवढी छान ही भाजी बनवून तयार होते. आता त्याच्यामध्ये 2 मोठी टॉमॅटो चिरून आपण छान अशी 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहोत. टॉमॅटोमुळे ग्रेव्हीला छान कलर येतो आणि त्याचा टेक्स्चरही छान होतो. टॉमॅटोही छान आपण 1 ते 2 मिनटं व्यवस्थित असे परतून घेऊयात. आपलं टॉमॅटो छान असं परतलं आहे. त्याचा कलरही चेंज झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या मोडून टाकणार आहोत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि एक मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहोत. कोथिंबीरीमुळे आपल्या ग्रेव्हीला खूपच छान अशी चव येते. आले लसूण आणि कोथिंबीर हे आपण 1 ते 2 मिनटं छान असे परतून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये 10 ते 12 भिजवलेले काजू घालणार आहोत. त्याच्यामुळे ग्रेव्हीला आपल्या खूपच छान रिच असा फ्लेवर येतो आणि त्याची चव एकदम हॉटेलसारखी लागते. म्हणून भिजवलेले काजू घालणे गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर कसुरी मेथी टाकणार आहोत. हॉटेलमध्ये ज्या ग्रेव्ह्या बनवल्या जातात त्याच्यामध्ये कसुरी मेथीही टाकली जाते. कसुरी मेथीमुळे खूपच छान असा फ्लेवर येतो आणि त्याची चवही खूप छान लागते. आता आपलं मिश्रण छान असं परतून झालं आहे. आता आपण त्याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. लक्षात ठेवा हे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला ते बारीक करायचं आहे. गरम ते मिश्रण बारीक करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान असं थंड झालं आहे. आता आपण त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी न घालता त्याची बारीक अशी प्युरी तयार करून घेऊयात. आता गॅसवर आपण एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा काश्मीरी रेड चिल्ली पावडर टाकून आपण मध्यम आचेवर त्याला 10 ते 15 सेकंद छान असं परतून घेणार आहोत. त्याच्यामुळे ग्रेव्हीला खूपच छान कलर येतो. आता आपण जे वाटून घेतले होते ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यालाही छान आपण 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आपण जे भिजवलेले काजू ग्रेव्हीमध्ये वापरलेत त्याच्यामुळे आपल्या भाजीला खूपच छान असा रिच असा फ्लेवर येतो आणि त्याची चव खूप छान लागते. इथे मी 3 ते 4 लोकांसाठी भाजी बनवत आहे. त्याच्यानुसार मी काजू घेतले. तुम्ही जेवढ्या लोकांसाठी भाजी बनवणार आहात त्याच्यानुसार तुम्ही काजूचे प्रमाण कमी जास्त करू शकता. 3 ते 4 मिनटं मध्यम आचेवर परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असा कलर आला आहे. त्याच्यामध्ये आपण धना पावडर, हळद पावडर, जिरा पावडर असे बेसिकचे मसाले टाकून त्याला परतून घेऊयात. आपण गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आपली ग्रेव्ही छान अशी परतून झाली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपली ग्रेव्ही छान अशी तयार झाली. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. मी साधारणतः इथं पाऊण चमचा मीठ घेतले. त्याला मी भाजीमध्ये टाकून घेते. आपण जे काजू तळून घेतले होते आता आपण ते काजू भाजीमध्ये टाकणार आहोत. त्यातले निम्मे काजू मी भाजीमध्ये टाकते आणि 1 चमचाभर कसुरी मेथी आपण त्याच्यामध्ये टाकायचे. आपण अगोदरही कसुरी मेथी
ग्रेव्हीमध्ये टाकली होती. आता एक साधारणतः छोटा चमचाभर कसुरी मेथी मी ते त्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेते. आता त्याच्यामध्ये साधारणतः एक कपभर पाणी टाकून आपण ग्रेव्हीची थिकनेस मेंटेन करून घ्यायची. तुम्हाला जशी त्याची थिकनेस हवी तशी तुम्ही ते करून घेऊया. भाजी थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते, त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान क्रीमी अशी आपली काजूची भाजी तयार झाली. आता त्याला आपण 4 ते 5 मिनिटासाठी एकदम मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवणार आहोत. घरात भाजीला काही नसेल किंवा अचानक पाहुणे आले, काय बनवावं सुचत नसेल, तर आपण घरात काजू असतील तर काजूपासून झटकन आणि पटकन ही भाजी बनवू शकते. याच्यासाठी जास्त काही मसाल्यांची गरज लागत नाही. आता 5 मिनिटानंतर मी त्याच्यावरचं झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला खूप छान असा कलर आला आहे आणि त्याचं स्ट्रक्चरही खूप छान आलं आहे. ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते. आता आपली भाजी पूर्णपणे तयार आहे. त्याची चव अजून वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर किचन किंग मसाला टाकणार आहोत. किचन किंग मसाल्यामुळे भाजीला अफलातून अशी चव येते आणि एकदम ती हॉटेलसारखी लागते. आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी खूपच छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते. आता जे काजू आपण ठेवले होते ते काजू पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजीला कलर पण खूप छान आला आहे आणि त्याचा स्ट्रक्चरही खूप छान झाला आहे. तुम्ही याला चपातीवर, भातावर, रोटीवर खाऊ शकता. तुम्हालाही माझ्या रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.